क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। प्रभाग रचना भाजपच्या पथ्यावर पडल्याने आगामी निवडणुकीत पुणे महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे नव्याने बदलण्याची शक्यता आहे। पुणे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान अपेक्षित आहेत। अंतिम प्रभाग रचनेत सत्ताधारी भाजपचा वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे। प्रारूप आराखडा असो अंतिम आराखडा दोन्ही रचना भाजपच्या सोयीच्या ठरल्याची टीका विरोधकांकडून होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी केलेल्या हरकतींवर प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे विरोधक नेत्यांचे म्हणणे आहे। याकडे प्रशासनाने फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच प्रभाग रचनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती। प्रभाग रचना पक्षनिहाय न होता ती लोकसंख्येच्या आणि भौगोलिक परिस्थितीच्या आधारे व्हावी अशी त्यांची मागणी होती। मात्र अंतिम आराखड्यात पवारांची ही भूमिका पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन टुपे आणि सुभाष जगताप यांच्या सूचनांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त होत आहे। हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि कोथरूड यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील बदल भाजपसाठी अनुकूल ठरले आहेत। 2017च्या निवडणुकीत भाजपने 97 नगरसेवक मिळवले होते, जो आकडा आता 103 पर्यंत पोहोचला आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपने 165 सदस्य असलेल्या पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी थेट मिशन 125 वर लक्ष केंद्रित केले आहे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।